नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. परिवहन समितीच्या सभापती मंगला खेकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रक्षाबंधनाच्या निमित्तानं महिलांसह त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या 10 वर्षांपर्यंतच्या मुलांना शहर बसमधून एक दिवस मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाची बैठक आज सभापती मंगला खेकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये परिवहन सेवेच्या आधुनिकीकरणासंदर्भातील अनेक महत्त्वपूर्ण प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. बैठकीत शहर बस सेवेत कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI तंत्रज्ञानाचा वापर, मिनी डिझेल बसचे CNG बसमध्ये रूपांतर तसंच NMRDAच्या विस्तारित भागात नवीन बस सेवा सुरू करणं या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. याशिवाय शहरातील विविध ठिकाणी नवीन बसथांबे उभारणं आणि परिवहन विभागाचं जाहिरात धोरण लागू करणं या निर्णयांचा देखील समावेश होता. दरम्यान रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांना आणि त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या 10 वर्षांपर्यंतच्या मुलांना शहर बसमधून एक दिवस मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. तसंच भंगारात काढलेल्या बसेसचा पुनर्वापर करून महिलांसाठी वातानुकूलित स्वच्छतागृह, स्तनपान कक्ष आणि स्वयंरोजगारासाठी स्टॉल उभारण्याच्या प्रस्तावालाही बैठकीत मंजुरी देण्यात आली.